ठरलं तर मग 14 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. प्रियाचे सर्व कारस्थान बाहेर आल्याच्या नंतर सुभेदार आणि किल्लेदार फॅमिली प्रियाला पोलिसांच्या हवाली करते. तर इकडे प्रिया जेलमध्ये बंद असते. प्रियाच्या डोक्यावरती परिणाम झालेला असतो या सर्व गोष्टीने. ती स्वतः जेलमध्ये काही बडबडत असते. तिला खूप मोठा सदमा बसलेला असतो. एक प्रकारे तिच्या डोक्यावरतीच परिणाम झालेला असतो. पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटण्यासाठी आलेला असतो. तर नाटक्या प्रियाला असे वाटते की माझा अश्विनच आला आहे. तर ती लेडीज कॉन्स्टेबलला म्हणते, अश्विन तू आलास का रे? मला माहीत होते घरचे माझ्या विरोधात किती काही गेले ना, तू मला भेटण्यासाठी येणारच. तू माझ्यासाठी येणार. मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. आता मी सुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम करणार आहे. तर उगाच काही पण फालतू बडबड करत असते. तर पोलीस कॉन्स्टेबल प्रियाचं डोकं ठिकाण्यावर आणते. प्रियाला म्हणते, ए बाई काय बडबडत करत आहेत? ते तुझे कोणी अश्विन वगैरे नाही आहेत. हे इथे दुसऱ्यांना भेटण्यासाठी आलेली आहेत. तू गे गप्प बस इथे. तर प्रिया लेडीज कॉन्स्टेबलला म्हणते, अहो माझा नवरा आहे तो, माझा डॉक्टर नवरा. मला तो भेटण्यासाठी आलेला आहे. तुम्हाला लक्षात येत नाही का? त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तर तो व्यक्ती प्रियाला म्हणतो, ए बाई मी तुझा नवरा वगैरे काही नाही. मी इथे दुसऱ्या व्यक्तीला भेटण्यासाठी आलेलो आहे. तर तो व्यक्ती तिथून निघून जातो. तर लेडीज कॉन्स्टेबल प्रियाचं तोंड गप्प करते आणि तिला शांत बसण्यासाठी सांगते. गुन्हा करण्याच्या आधी विचार करायचाच ना. चांगल्या घरची दिसत आहेस, कशाला असले फालतूचे धंदे केलेस? लेडीज कॉन्स्टेबल असं म्हणून तिला चांगल्याच प्रकारे चोप देते आणि गप्प करण्यासाठी सांगते. पण इकडे नाटकी ढोंगी प्रिया तिची बडबड चालूच ठेवते. तिला असे वाटते की अश्विन मला नक्की भेटण्यासाठी येईल. माझे आई बाबा मला भेटण्यासाठी येतील. आता नक्की प्रिया कोणत्या आईबाबांची वाट बघत आहे हे येणाऱ्या भागामध्येच कळेल. प्रियाला खरंच कुणी भेटण्यासाठी येणार का? तिची कुणी मदत करणार का? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.